मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय। त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत। या ब्लॉक दरम्यान तब्बल 930 लोकल फेऱ्या तसंच 72 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत। तर हा रेल्वेचा मेगा ब्लॉक नेमका कसा असणार आहे जाणून घेऊया। सीएसएमटी स्थानकात 24 डब्यांची एक्सप्रेस थांबवण्यासाठी 10 आणि 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय। 3 दिवस त्यामुळेच मेगा ब्लॉक घेण्यात येतो आहे। 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। तर ठाण्यातील 5 आणि 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ब्लॉक असेल। ठाण्यात आज दुपारी 3:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक सुरू राहणार आहे। विशेष ब्लॉकसाठी सीएसएमटी ते भायखळ्यापर्यंत 36 तास वाहतूक बंद असेल। आज रात्री 12:30 पासून रविवारी दुपारी 12:30 पर्यंत ब्लॉक असेल। विशेष ब्लॉकसाठी हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा वाहतूकही 36 तासांसाठी बंद असेल। 65हून अधिक मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत। तर या ब्लॉक दरम्यान किती लोकल आणि एक्सप्रेस रद्द होणार आहेत जाणून घेऊया। तर 31 मे रोजी म्हणजेच आज 4 एक्सप्रेस 187 लोकल रद्द असतील। 1 जूनला 37 एक्सप्रेस रद्द असतील तर 534 लोकल उद्याच्या दिवशी रद्द असणार आहेत। 2 जून रोजी 31 एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत। तर 2 जूनला 235 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। तर शॉर्ट टर्मिनेट किती गाड्या होणार आहेत? 31 मेला 11 एक्सप्रेस या शॉर्ट टर्मिनेट होतील तर 12 लोकल शॉर्ट टर्मिनेट होतील। 1 जूनला 31 एक्सप्रेस 326 लोकल शॉर्ट टर्मिनेट होतील तर 2 जूनला 18 एक्सप्रेस आणि 114 लोकल शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत। तर अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया। मनोज, हे सगळं काम जे आहे ज्याच्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जातो आहे तो निश्चितच मध्य रेल्वेच्या पुढच्या सगळ्याच विस्तारीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। मात्र नियोजन अगदी काटेकोर करण्यात आलेलं आहे। नेमकं काय माहिती आहे? प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठीचं नेमकं मध्य रेल्वेचं नियोजन कसं आहे? काय अधिकची माहिती आहे? आत्ता तुम्ही जर त्याच ठिकाणी असाल ज्या ठिकाणी हे काम केलं जाते तर तिथली नेमकी परिस्थिती काय? अगदी बरोबर आहे। मी आहे आता ठाणा स्टेशनवर आणि ठाणा स्टेशनवर आपण बघू शकतो त्या बाजूला जे ट्रॅक सरकवण्याचं काम आहे त्याचबरोबर जे प्लॅटफॉर्मची लांबी आणि रुंदी वाढवण्याचं काम आहे ते सुरू आहे। परंतु याच दरम्यान मात्र अनेक प्रवासी जे आहेत ते प्रवासी ठाणे स्टेशनवर गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्म क्रमांक जो 2 आहे त्याच्यावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे। कल्याणकडे जाणारा हा प्लॅटफॉर्म आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्या प्रवाशांना सुद्धा विचारूया। किती वेळ झाला या ठिकाणी तुम्ही उभे आहात? ट्रेन येते आहे का? कुठे जायचं आहे तुम्हाला? मला जायचं डोंबिवलीला, जवळजवळ अर्धा तास उभा मिळते। हो, कारण सगळा मेगा ब्लॉक आहे याची माहिती होती का तुम्हाला? हो, कल्पना होती, पण कामाला दररोज जावं लागेल ना। बसेसची वगैरे पण काही व्यवस्था केली आहे का? नाही, बसेसची वगैरे काय व्यवस्था नसेल, कदाचित मला पण माहीत नाही आहे, पण बसेसची व्यवस्था नाही आहे। आपल्यासोबत आणखी काही प्रवासी आहेत। मॅडम, कुठे जाताय तुम्ही? किती वेळ झाला ट्रेनची वाट बघताय? खोपोलीला जातोय आम्ही, पण आमची ट्रेन आता एक 20-25 मिनिटं झाले आम्ही वाट बघतोय। आजच्या मेगा ब्लॉक विषयी तुम्हाला माहिती होती का? नाही। बसेस वगैरे ठेवलेल्या आहेत एसटी महामंडळाने, त्याची काय आयडिया आहे का? थोडीफारच, जास्ती प्रमाणात नाही आहे। तर आपण बघितलं आहे की प्रवासी सुद्धा या ठिकाणी आपला इच्छित स्थळी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। लोकल ट्रेन तर येत आहेत परंतु उशिराने येत असल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच आज काल मध्यरात्रीपासून हा मेगा ब्लॉक जो आहे तो सुरू झालेला आहे आणि जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी येत आहेत। त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी लोकलचा हा जो मार्ग आहे, पर्यायी मार्ग जरी असला तरी हा जलद आणि वेळेत पोहोचवणारा मार्ग असल्यामुळे अनेक प्रवासी जे आहेत ते लोकल ट्रेननी येण्याचा प्रयत्न करतात, इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात। परंतु या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे। अनेक ठिकाणी जे एसटी बसेस आहेत किंवा महामंडळ TMTच्या बसेस आहेत त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। परंतु तुर्तास मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचं पाहायला मिळते।